च्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे नारासोपाऱ्यात आहेत, त्यांच्याशी आपण अधिक बोलणार आहोत। स्वाती यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी विजय देसाई सुद्धा आहेत। स्वाती, हा सगळा काय प्रकार आहे? आपण एका बाजूला रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून रुग्णाचा जीव धोक्यात असं सांगतो आहोत, अजून सुद्धा तुटवडा जाणवतोय रेमडेसिवीरचा, काळा बाजार होतोय। हे सगळं होतंय ना होतंय तर आता ऑक्सिजनचा सुद्धा तुटवडा जाणवायला लागलाय। 12 जण दगावलेत नालासोपाऱ्यामध्ये, तेही एकाच दिवशी। नेमकी काय माहिती मिळतेय? खरं तर मी विनायका रुग्णालयाच्या बाहेरच आहे। साधारणतः जेव्हा मंगळवारी एकाच वेळेला 7 जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर नातेवाईकांनी आरोप केले की ऑक्सिजनच्या अभावी नातेवाईकांचं त्यांचे जे कोणी नातेवाईक इथे दाखल होते त्यांचा मृत्यू झालाय। विशेष म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाने पण पत्र दिलं होतं महानगरपालिकेला की त्यांच्याकडे ऑक्सिजनचा तुटवडा आहे आणि खरं तर साधारणतः 7च्या 7 जणांचे जेव्हा मृत्यू आतापर्यंतचा या कोविड हॉस्पिटल बनल्यानंतर आतापर्यंतचा हायेस्ट डेथ आहेत एका दिवसातल्या। या आधी 5 झाल्या होत्या असं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे। पण अशा काळामध्ये म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिथे मॉर्टॅलिटी रेट किंवा मृत्यूदर कमी असताना एकाच दिवशी जेव्हा 7 जणांचा मृत्यू होतो, ही तर संशयास्पद गोष्ट आहे। आणि दुसरी पण संशयास्पद अशी आहे की जेव्हा नातेवाईकांनी आरडाओरड केला तेव्हा रुग्णालयाने सगळ्याच्या सगळ्या लोकांचं बिल माफ केलं। नेमकं काय झालं या संदर्भात आपल्याबरोबर आपले स्थानिक प्रतिनिधी आहेत विजय देसाई, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। देसाई, तुम्ही इथे होतात, तो सगळा प्रकार तुम्ही बघितलाय, नातेवाईकांचं नेमकं काय म्हणणं होतं, सगळा घटनाक्रम काय होता? स्वाती, काल संध्याकाळी दुपारनंतर मी जेव्हा नातेवाईकांशी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्ही 2 वाजल्यापासून या ठिकाणी रुग्णालयाचं जे प्रशासन आहे त्यांना, डॉक्टरांना आम्ही सांगत होतो की आम्हाला आतमध्ये सोडा, आमच्या पेशंटला आम्हाला बघू द्या, परंतु रुग्णालयाच्या प्रशासनाने आम्हाला बघू दिलं नाही, असा त्यांचा आरोप आहे। आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मोठा मॉब जमा झाला होता आणि इथे तोडफोड होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु तुळींज पोलिसांनी ती आटोक्यात आणली परिस्थिती, त्यामुळे काय दुर्घटना झाली नाही। परंतु मला सांगा की जेव्हा एखादा कुणाचा तरी दोष असतो, समजा रुग्णाच्या नातेवाईकांचा दोष असतात, त्यांनी तोडफोड केली तर रुग्णालय प्रशासनाने इथे पोलीस आले असताना पोलीस नॉर्मली तक्रार करून घेतात की अरे नातेवाईक डॉक्टरांना मारतात किंवा नातेवाईक हे काय करतात, पोलिसांनी पण का तक्रार दाखल करून नाही घेतली? आतापर्यंत पोलिसांनी काही तक्रार दाखल केली नाही, कारण मी आता जस्ट तुळीज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्याशी बोललो। त्यांनी मला सांगितलं की अजूनपर्यंत ना रुग्णालय प्रशासनाने आमच्याकडे तक्रार केली ना कोणत्या नातेवाईकांनी केलेली आहे, त्यामुळे आम्ही कोणतीही अजूनपर्यंत तक्रार किंवा गुन्हा दाखल केलेला नाहीये। परंतु या ठिकाणची जर परिस्थिती पाहता, एकाच वेळी जेव्हा 7 रुग्ण दगावतात, ही खूप भयानक आणि गंभीर बाब आहे, त्याच्यामुळे कुठेतरी संशय निर्माण होतोय। परंतु आपल्याला या ठिकाणी जो नातेवाईकाने आरोप केला त्याच्यात किती तथ्य आहेत हे आता पोलीस तपासात उघड होईल, पण त्यासाठी तक्रार व्हायला पाहिजे। हे महत्वाचं की एकतर नातेवाईकांनी तक्रार दाखल केली नाही आणि दुसरी गोष्ट, जर हॉस्पिटलची कोणतीही चूक नाही तर मग हॉस्पिटलने का पोलिसांकडे तक्रार केली नाही की नातेवाईक आमचं हॉस्पिटल फोडतायत किंवा नातेवाईक आम्हाला मारतायत, असं का यांनी केलं नाही? थेट जाणून घेऊया। डॉक्टर रणजित उपाध्याय आहेत आपल्याबरोबर, विनायका रुग्णालयाची MD, थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया। जर तुमची चूक नव्हती असं तुम्ही म्हणताय किंवा तुमचं असं म्हणणं आहे, तर मग मला सांगा की तुम्ही पोलीस स्टेशनला आधी तक्रार का दाखल केली नाही? पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दाखल केली आहे, आमचंच कंप्लेंट आहे, आमचं कंप्लेंट केल्यानंतर मग पोलीस आली आहे। नाही, कोणत्याही प्रकारचा FIR झाला नाही, कारण असं असतं की हॉस्पिटलवर किंवा हॉस्पिटलच्या डॉक्टरवर जेव्हा मारहाण होते किंवा लोक मारायला येतात तेव्हा सरळ FIR दाखल होतो, अशा कोणत्याही प्रकारची FIR दाखल झालेली नाहीये। मॅडम, दिवसभर काम केल्यानंतर रात्री हे प्रकरण घडल्यानंतर जवळपास रात्री 2 वाजता आम्ही घरी पोहोचलोय। पोलीसला आपण इन्फॉर्म केल्यानंतर त्यांना आम्ही कंप्लेंट केली की असं असं घडतंय, तुम्ही लवकर या। आता ह्याचा कारण आम्ही आतापर्यंत पोलीस जवळ जनरली जात नाही, तर ते पेपरवर्क FIR आहे की NC ते माहीत नाही, पण आम्ही पोलिसांना कंप्लेंट केली आहे। बरं, जर तुम्ही म्हणता काय झालं, नेमकं का नातेवाईकांनी सगळा हंगामा केला, आरडाओरड केला, काय झालं? हे बघा, हा एका दिवसाचा सर्वात जास्त आकडा आहे। मागच्या वर्षाचा आकडा सर्वात जास्त होता 5। त्या दिवशी पण असंच झालं होतं, सगळे क्रिटिकल पेशंट बॅड होते। असं नाही की एका टायमाला सगळे गेले आहेत, ते जवळपास एक 7-8 तासात सगळे एक्सपायर झाले होते। पण मागच्या वर्षी असं काही हंगामा नाही झाला। ह्या वर्षाचं असं आहे की एकतर टीव्ही मध्ये असं चाललं होतं की ऑक्सिजनची कमतरता आहे, ऑक्सिजनची कमतरता आहे। मग तुमच्याकडे कमतरता नाही? नाही, मग तुम्ही महानगरपालिकेला तसं पत्र पण दिलं की तुमच्याकडे पत्र पण आम्ही पत्र त्यांना दिलं आहे की गॅस इज नॉट गेटिंग इझिली सप्लाइड।
तर असं आपण एक लेटर त्यांना दिलं आहे की एक ऑक्सिजनची सप्लायची जरा कमतरता आहे हां. आणि त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. म्हणजे या 7ही जणांना ऑक्सिजन मिळत होता असं तुमचं म्हणणं आहे? हो, मिळत होता, कारण त्यांच्याबरोबर अजूनही 3 पेशंट होते, त्यांच्यापैकी जास्त क्रिटिकल होते आणि एज पण कमी होती. ते सगळं व्यवस्थित आहेत. आमच्या बाहेरच्या वॉर्डमध्ये पण ऑक्सिजनचे जवळपास सगळ्या बेडवरती पॉईंट्स आहेत, ऑक्सिजनचे पेशंट्स आहेत, ते पण व्यवस्थित आहेत. म्हणजे तुमची चूक नाही असं तुम्ही म्हणताय? नाही, जर मग असं काय तुम्ही मग 7च्या 7 जणांची बिल माफी का केली तुम्ही, जर तुमची चूक जराही नाहीये? हे बघा, बिल माफी नाही केली, पण एवढा मॉब क्रिएट झाला होता. आमचे रिलेटिव्ह लिटरली ते आतमध्ये घुसले होते आणि आम्हाला एक भीती होती की हॉस्पिटलमध्ये तोडफोड केलं तर त्यापेक्षा आमचं डॅमेज जास्त होईल. आणि दुसरी गोष्ट पेशंट्स आहेत. हे बघा, आम्ही डॉक्टर्स आहोत, आम्ही अल्टिमेटली वी थिंक अबाउट द पेशंट. तर पेशंट आतमध्ये होते आणि पेशंट फुल होते. तर मला असं वाटलं पेशंटला काही हॅम्पर व्हायला नको, तर त्याच्यासाठी आम्ही बोललो की ठीक आहे, पैसे गेले चालेल, पण पेशंटचं ट्रीटमेंट वगैरे म्हणून रात्रीपासून काही आम्ही थांबवलेलं नाही आहे. पेशंटचं सगळं ट्रीटमेंट वगैरे सगळं व्यवस्थित चालूच आहे. मग म्हणजे जे मृत होते त्यांच्या नातेवाईकांनी आरडाओरड का केला असावा असं तुमचं म्हणणं आहे? ते आडोओढो म्हणजे काय, जेव्हा आम्ही एकदा डेथ डिक्लेअर करतो त्यांचे एक इमोशन्स असतात, त्याचे आपण रिस्पेक्ट करतो. पण काय झालं नेमकी की त्यांना बिल वगैरे कोणी सांगितलं असेल की बाबा एवढं तुमचं बिल पण भरायचे बाकी आहेत. मग 2-3 रिलेटिव्ह एकदा जमा झाले. बघा, एका रिलेटिव्हचा कधी असं आरडाओरडा नसतो, पण हे 2-3 एकदा जमा झाल्यानंतर त्यांचं असं झालं की आम्ही बिल का भरायचं, आम्ही बिल नाही भरणार. त्यांना ही एक काय म्हणतो आपण, एक ऑपॉर्च्युनिटी भेटली, त्यांना एक कारण भेटला की ठीक आहे, आम्ही बिल नाही भरणार. आणि ते त्याच्यात जेवढे लोक जमा झाले त्यांचा काहीतरी त्यांचा फायदा होता, त्यांचा बिल भरायचा, बिल माफीचा काहीतरी एक चान्स होता, म्हणून ते सगळे जमले. अच्छा, असं आमचं बोलणं आहे. सुवर्ण, आपण म्हणतो की हॉस्पिटल प्रशासनाचा हा गंभीर आरोप आहे की जर नातेवाईकांनी सगळा आरडाओरड केला तो बिल माफीसाठी केलं होतं. पण मला ही गोष्ट खूप खटकते डॉक्टर उपाध्याय की जर तुमची कोणतीही चूक नव्हती, कारण अशा अनेक हॉस्पिटल प्रशासनांमध्ये होणाऱ्या भांडणं तक्रारी आम्ही बघत असतो. जेव्हा हॉस्पिटलची अजिबात चूक नसते किंवा वेन यू आर नॉट ॲट फॉल्ट, तुम्ही का पोलिसांकडे FIR दाखल केली नाही की हे नातेवाईक आम्हाला मारायचा प्रयत्न करतात किंवा ते आमचं सगळं आम्ही सांगितलं आहे. आम्ही CCTV फुटेज पण सबमिट करतोय आणि हे कंप्लेंट पण आम्ही लॉन्च करतोय. म्हणजे काल त्यांना व्हर्बली आम्ही इन्फॉर्म केलं, आम्हीच कॉल करून त्यांना बोलवलं आहे आणि आज आम्ही ते कंप्लेंट पण करणार आहेत. आणि जेवढे रिलेटिव्स पैसे सोडून गेलेत, काल एकदम धावापडची ही स्थिती होती, आम्ही त्यांना लिगल नोटीस पण पाठवणार आहे आणि आम्ही बिल वगैरे सोडणार नाही आहे, कारण आमची काही चुकी नाही आहे. पण तुम्ही तर म्हणालात की बिल माफी तुम्हाला त्या टायमाला केली, कारण त्या टायमाला तुमच्या समोर जर 100 लोक जमा झाले आणि बोलतायत डॉक्टर मारा डॉक्टरला, तर काय करणार तुम्ही? त्या टायमाला तुम्ही मागे जाणार की नाही? मला एक सांगा की तुम्ही तिथे उभा राहून फक्त बचावाचा पवित्रा होता. बचाव, मग काय? ही खूप मोठी गोष्ट आहे की बिल माफी केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ती फक्त तात्पुरती लोकांना पांगवण्यापुरती, गर्दी पांगवण्यापुरतं होतं असं हॉस्पिटलचं म्हणणं आहे. पण पोलीस जे म्हणाले, जे इथले या केसचे जे आयो आहेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे की ज्यांना कुणाला बिल भरायचं त्यांनी भरा, नाही तर तुम्ही नाही भरलं तरी चालेल असं म्हटलेलं आहे स्पष्टपणे. आणि आता मात्र हॉस्पिटल वेगळा पवित्रा घेते. एका बाजूला हॉस्पिटलने बिल माफ केलं आणि दुसऱ्या बाजूला आता म्हणते की आम्ही लिगल नोटीस पाठवणार आहोत आणि त्याचबरोबर 1 रुपयाही माफ केला नाही आहे. खरं तर हाच प्रश्न होता की जर हॉस्पिटलचं चूक नाही तर हॉस्पिटल का बिल माफ करते? दुसरी गोष्ट, आतापर्यंत FIR का केलं नाही आहे? त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रशासनाच्या या कामगिरीवर किंवा कारभारावर प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण होतोय. कारण एका बाजूला त्यांनी तसं पत्रही दिलं होतं महानगरपालिकेला की त्यांच्याकडे ऑक्सिजनचा सप्लाय पुरेसा होत नाहीये. सुवर्णा, खरंय, पण वेगवेगळे प्रश्न निर्माण करणारी परिस्थिती आहेच आणि उत्तरं सुद्धा वेगवेगळी येत आहेत, आरोप सुद्धा वेगवेगळे होत आहेत. स्वाती, तुर्तास आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. अर्थात नेमकं नालासोपाऱ्यामध्ये काय घडलंय याच्या मुळापर्यंत आपण जाऊयाच. इथे एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नालासोपाऱ्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवल्यामुळे वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 12 जणांचा मृत्यू झाला. थेट जाऊया नालासोपाऱ्यात. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहेत. स्वाती, काय अपडेट? खरं तर आपण ज्या पद्धतीनं जे झालं म्हणजे 7 जण एकाच वेळेला दगावले कोविड रुग्णालयामध्ये, जिथे 10 व्हेंटिलेटरची सोय आहे ज्या रुग्णालयामध्ये आणि 75 साधारणतः बेडची कपॅसिटी आहे किंवा 75 बेडची क्षमता असलेल्या या रुग्णालयामध्ये कोविडची आतापर्यंतचे सगळ्यात मृत्यू झालेला तो दिवस म्हणजे 7 जणांचा मृत्यू. याच्यामध्ये साधारणतः 43 ते 62 वर्षापर्यंतच्या 7 जणांचा मृत्यू गेलाय.
प्रशासनाचं म्हणणं आहे की यांना कोमॉर्बिडिटी होती, पण यातले असे 2 ते 3 रुग्ण आहेत की ज्यांना कोमॉर्बिडिटी दिसत नाही, ज्याच्यामध्ये फक्त कोविडचं इन्फेक्शन आहे आणि न्यूमोनिया पण आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे डॉक्टर उपाध्याय पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले गेले. डॉक्टर उपाध्याय हे इथले MD आहेत. त्यांच्याकडे जाणून घेऊ की याच्यामध्ये 2 ते 3 पेशंटना कोमॉर्बिडिटी दिसत नाहीये, न्यूमोनिया दिसतोय, जो कोविडचा एक साईड इफेक्ट म्हणता येईल. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला काय कारण आहे? तुम्ही सातत्यानं म्हणता तुमच्याकडे ऑक्सिजनचा सप्लाय कमी नव्हता, योग्य होता. मग या मृत्यूचं तुम्ही क्लॅरिफिकेशन काय देऊ शकाल? ज्या पेशंटची डेथ झाली आहेत सगळ्या पेशंटना कोमॉर्बिडिटीज होते. 1 ते 2 पेशंट आहेत ज्यांना कोमॉर्बिडिटीज नव्हते, पण जे कोमॉर्बिडिटीज ज्यांना नव्हतं त्यांचे एक्सरेज मी पब्लिक करू शकतो. एवढे बॅड होते की नोबडी विल से दॅट द लंग डॅमेज इज लेस दॅन 80 or 90%. म्हणजे साधारणतः जर आपण सामान्य माणसाच्या भाषेत 80 बोलायचं ते झालं 90% पेक्षा जास्त लंग डॅमेज होता, फेफडा खराब होता. आणि ते रिकवर करणं किती डिफिकल्ट असतं का सोपं असतं, काय असतं नेमकं? खूप डिफिकल्ट असतं. अल्टिमेटली ब्रीथ करायला तुम्हाला फेफडा तरी पाहिजे. आणि ऑक्सिजनचा सप्लाय लावून किंवा व्हेंटिलेटरवर ठेवून पण त्याचा काही उपयोग नाही असं म्हणणं आहे? ऑक्सिजन देऊन तुम्ही फेफड्याला ऑक्सिजन देऊ शकतात, पण ऑक्सिजन फेफड्याने रक्ताला ऑक्सिजन जाण्यासाठी तुम्हाला अल्टिमेटली फेफडाच पाहिजे. डॉक्टर, मी पुन्हा एकदा हा प्रश्न विचारते, कारण प्रश्न आहे 7 जणांच्या आयुष्याचा. तुमच्याकडे खरंच ऑक्सिजनचा सप्लाय पुरेसा होता का? जर चौकशी लागली म्हणजे पालिकेच्या हेल्थ डिपार्टमेंटनं जर चौकशी लावली किंवा इतर वेगळ्या सोर्सेसने, तर तुम्ही ते सिद्ध करू शकाल तुमच्याकडे होतं तितकं? हो, आमच्याकडे सगळे रेकॉर्ड्स आहे, व्हेकलची एंट्री आहे, आमच्याकडे सगळे ऑक्सिजनचा पुरवठा होता. ऑक्सिजनचे इश्यूज येत होते, त्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी एक लेटर महानगरपालिकेला दिलंय. मग तुम्ही या 7 जणांच्या या मृत्यूकडे तुम्ही कसं पाहता? हे मृत्यू कसे झाले? क्रिटिकल होते, सगळे पेशंट क्रिटिकल होते आणि मागच्या 5 दिवसापासून 6 दिवसापासून त्यांच्या नातेवाईकांना सगळं आम्ही डिक्लेअर करत होतो. पेशंट कधी पण खराब होऊ शकतो. त्याच्यातले एक पेशंट रिजवान ज्या दिवशी आला होता त्या दिवशीच क्रिटिकल होता. मी एक्सप्लेन केलं होतं, आता रात्री तो पेशंट काढेल नाही काढेल ते सांगता येणार नाही. तो पेशंट 7 दिवसानंतर जाऊन काल एक्सपायर झाला. ते मात्र एक कोइन्सिडन्स आहे. आता ह्याच्या पुढे मी जास्त काही त्याच्याबद्दल नाही बोलू. डॉक्टर उपाध्याय, तुम्ही आमच्यासोबत राहाच, कारण मी जरा हॉस्पिटल आणि त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्त दाखवते की ही दृश्य आहेत विनायका रुग्णालयातली. नालासोपारा वेस्ट हे रुग्णालय बऱ्यापैकी प्रथितयश असं रुग्णालय आहे की जिकडे रुग्णांचा जो ओघ आहे बऱ्यापैकी आहे. पूर्णपणे कोविड रुग्णालय आहे. तसं बघितलं तर साधारणतः 130ची बेडची कपॅसिटी आहे, पण कोविड काळामध्ये 75 बेड सध्या कोविडसाठी राखीव आहेत. पैकी 10 बेड हे व्हेंटिलेटरसाठी म्हणजे अति क्रिटिकल असलेल्या लोकांसाठी आहेत. अशी इथली परिस्थिती आहे. सध्या इथे जर आपण बाहेर बघितलं तर पोलिसांची एक मोठी व्हॅन काही वेळापूर्वी इथे आलेली आहे, जेणेकरून जर पुन्हा एकदा काही रुग्णालयाच्या म्हणजे इथे नातेवाईक आले तर त्रास नको याची काळजी घेतली गेलेली आहे. आदल्या दिवशी सांगण्यात आलं की 7 जणांचे बिल माफी करण्यात आलेले आहे, पण रुग्णालयानं आपला पवित्रा बदललेला आहे आणि कोणत्याही प्रकारे माफी दिली जाणार नाही बिलात असं म्हटलेलं आहे. सुवर्णा, स्वाती, एक गोष्ट डॉक्टरांशी पुन्हा एका गोष्टीविषयी संवाद साधता येईल का की पोलिसांची जी प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे त्यात पोलीस असं सांगतायत की ऑक्सिजनची कमतरता नव्हती, कारण ऑक्सिजनसाठीची गाडी साधारणपणे 3च्या दरम्यान रुग्णालयाच्या बाहेर उभी होती असं पोलीस सांगतायत. त्यांची प्रतिक्रिया आहे आपल्याकडे. मग आत्ता त्या रुग्णालय प्रशासकाने आत्ता किती साठा आहे? दर दिवशी ऑक्सिजनची गाडी तिथे येत असते का? काल किती वाजता आली? या सगळ्याविषयी काही विचारू शकशील, बोलू शकशील? नक्कीच सुवर्ण, हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलास तू, कारण आता यापुढे पण येणारे इथे रुग्ण आहेत. डॉक्टर उपाध्याय, प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे पुरेसा ऑक्सिजन होता. मग यावेळेला जर आपण विचार करायचा झाला तर साधारणतः तुमच्याकडे किती ऑक्सिजन सिलेंडर मागवलेले आहेत, सध्या आहेत, कपॅसिटी काय आहे प्रत्येक सिलेंडरची? ते आता ते टेक्निकल डिटेल्स आहेत, ते आम्ही ॲज अ डॉक्टर आय डोंट नो की एक सिलेंडरमध्ये किती येतो, पण जवळपास जे सिलेंडर कॅपॅसिटी आम्हाला लागते, जे सिलेंडर क्वांटिटी आम्हाला लागते ते जनरली 200 to 300 आहे. कारण जेव्हा पेशंटची संख्या जास्त असते त्या टायमाला कधी पेशंट व्हेंटिलेटरवरती असेल तर 250-300 सिलेंडर लागतात, कधी कधी 200 सिलेंडर लागतात. पेशंट व्हेंटिलेटरवरती नसेल तर 200-250 सिलेंडर्समध्ये पण काम होतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे
तुमच्याकडे आता एक्झॅक्टली किती साठा आहे असं म्हणता येईल? पुरेसा आहे का? जेवढे बेड आहेत त्याला लागेल तेवढा साठा आहे का? आहे आहे असं तेवढं आहे. असताना मग तुम्ही पत्र का दिलं की तुमच्याकडे साठा नाहीये म्हणून? नाही, आमच्याकडे कारण आमचा जो ऑक्सिजन सप्लायवाला होता त्यांनी सरळ सांगितलं सर पुढे कमतरता होऊ शकते, पुढे ऑक्सिजनची प्रॉब्लेम येऊ शकते, कारण बाहेरचे लोक पण इथून ऑक्सिजन घेऊन जात आहेत. वसई बॉम्बेला पण पुढे कमतरता होऊ शकते, पुढे ऑक्सिजनची प्रॉब्लेम येऊ शकते, कारण बाहेरचे लोक पण इथून ऑक्सिजन घेऊन जात आहेत. वसई बॉम्बेला पण शॉर्टेज आहे आणि ह्या साईडला पण ते म्हणतात. तर त्यांना जशी न्यूज आली तसेच न्यूज माझ्याकडे आली आणि मी सरळ जाऊन त्यांना इंटिमेट केलं की सर पुढे असा ऑक्सिजनचा प्रॉब्लेम जर आला तर तुम्ही बघून घ्या, जरा हेल्प करा. असं एक साधं लेटर मी VVMCला दिलंय. तर प्रशासनाचं म्हणणं आहे की आता त्यांच्याकडे पुरेसा साठा आहे, पण त्यांनी प्रिकॉशनरी मेजर म्हणून किंवा काळजी म्हणून पालिकेला पत्र दिलं होतं. आता नेमकं काय, खरं तर या प्रकरणाची चौकशी झाली तर अधिकपणे कळू शकेल. पण दोन महत्त्वाच्या गोष्टी इथे नोंदाव्याशा वाटतात की ना रुग्णांच्या नातेवाईकांनी कोणता FIR किंवा कोणत्या प्रकारची तक्रार पोलिसांना दिलेली आहे, ना रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कोणती तक्रार दिलेली आहे. त्यामुळे याची चौकशी करणार ते कोण? कारण पालिकेने आतापर्यंत सुमोटो किंवा स्वतःहून पुढे येत कारण कोणत्याही विनायक प्रकारची action हॉस्पिटलकडनं घेण्याचा फक्त वर्बली पोलिसांना कळवलं गेलं की आमच्या हॉस्पिटलमध्ये अशी अशी परिस्थिती उद्भवलेली आहे, तर पोलीस कुमक पाठवा, आणि ती पाठवली गेली. मग नंतर सगळा प्रकार तिथल्या तिथे खूप उशिरा, रात्री उशिरा 2-2:30 पर्यंत सगळा निवळला असं म्हणायचं. आपण या सगळ्या गोष्टी चौकशीअंती समोर येतील असंच इथे स्पष्ट करूया. स्वाती, तू अशीच सोबत राहा. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जर्म्स आणि